नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनने तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी तांदळाची खीर बनवणार आहे आणि तुम्हाला इथे काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुमची खीर जर पातळ झाली तर ती घट्ट होईल. तर त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. तूप घेतलं आहे 2 चमचे. दुसरं म्हणजे ड्रायफ्रूट घेतले आहे. तर इथे मी 4 काजू घेतले आहेत. पिस्ताचे 4 तुकडे घेतले आहेत. बदामाचे 4 तुकडे घेतले आहेत आणि वेलची घेतली आहे. वेलचीचे पण 4 पाकळ्या घेतल्या आहेत. तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर तुम्ही वेलची पावडर वापरू शकता. तर सर्वात आधी एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप चांगलं वितळलं की त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे आहेत आपल्याकडे ते एक एक करून टाकणार आहे. तुम्ही आता काजू टाकलेले आहेत, बदाम टाकले आहेत, पिस्ता टाकलेला आहे आणि आता हे भाजून घ्यायचे आहे. हलकेसे भाजली गेले त्याचा खमंग वास येतो. तर खमंग वास आल्याच्या नंतर आपण काढून घ्यायचं आहे. हलकेशीच भाजायचे, काळे होईपर्यंत भाजायचे नाही. ड्रायफ्रूट भाजल्यानंतर ते काढून घ्यायचं आहे. आता मी हे तांदूळ धुवून घेणार आहे. तांदूळ धुतल्याच्या नंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ टाकायचे आहेत. आणि आता ह्याच्यामध्ये 2 काजू मी टाकत आहे. हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटताना आपण ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकले तरी चालते. मी इथे 2 चमचे पाणी वापरलं आहे जेणेकरून जी पेस्ट आहे खडबडीत नाही लागणार. आता आपण एक साईडला दूध तापत ठेवायचं आहे. मी इथे 3 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध चांगलं तापल्याच्या नंतर आपण जो तांदळाची पेस्ट केलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे. आपण ती तांदळाची पेस्ट टाकल्याच्या नंतर थोडंसं उकळा येऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकणार आहे. आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचं आहे. आता वेलची पण टाकायची आहे. आता ह्याला मीडियम फ्लेमवरती चांगलं उकळू द्यायचं आहे. आपण या खिरीमध्ये तांदूळ टाकलेले आहे. तर तांदळाला मऊ व्हायला 10 ते 15 मिनिटं लागणार आहे आणि मीडियम फ्लेमवरती हे दुधामध्ये मिक्स व्हायला 15 ते 20 मिनिटं लागणार आहे. ते 15 ते 20 मिनिटांमध्ये हे आपली खीर घट्ट होईल. पण ही खीर आता थोडीशी पातळ झालेली आहे. तर आता मी काय करू शकते ह्याच्यावरती, तर ह्याच्यासाठी सॉल्युशन म्हणजे 1 वाटी घ्यायचं, त्याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं आपलं दूध टाकायचं आहे 2 चमचे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकल्याच्यानंतर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्या गुठल्या नाही होणार. आणि हे स्लो फ्लेमवरती दूध असताना आपण ते थोडं थोडं करून टाकायचं आहे जेणेकरून ते चांगलं एकजीव होईल आणि हळूहळू परत घट्ट होईल. आणि जर आपल्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेलच तर 2 ते 3 चमचे तांदूळ स्वच्छ धुवून परत आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आणि ते आपण खिरीमध्ये ते टाकायचं आहे जेणेकरून थोडं थोडं करून ती घट्ट व्हायला सुरुवात होईल.
तिसरं सॉल्युशन म्हणजे मिल्क पावडर भेटते दुकानात, ती घ्यायची आहे आणि मिल्क पावडर आपण ती डायरेक्ट खिरीमध्ये टाकायची आहे, जेणेकरून ते थोडं थोडं करत घट्ट व्हायला सुरुवात होईल. तर मी तुम्हाला 3 टिप्स सांगितलेल्या आहेत. जर तुमची खीर पातळ झाली तर ह्या तिघांपैकी एक नक्की ट्राय करा. आता ही खीर लो टू मीडियम फ्लेमवरती बऱ्यापैकी पातळ होती, ती आता घट्ट झालेली आहे. खीर आपल्याला हवी तेवढी आता घट्ट झालेली आहे, तर गॅस बंद करायची आहे. आता त्या खिरीला जरा थंड होऊ द्यायचं आहे, जेणेकरून ती चांगली घट्ट होईल. ही बघा आपली तांदळाची खीर खूप चांगली आणि टेस्टी अशी झालेली आहे. आणि तुम्ही ही टिप्स नक्की माझी ट्राय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.